नमस्कार, स्वागत आहे तुमचं सुचित्राज होम किचनमध्ये। आज आपण बनवणार आहोत आलू परोठा। अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, बाजूची बेल आयकॉन प्रेस करा, त्यामुळे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। चला तर मग जास्त वेळ न घालवता आलू परोठा कसा बनवायचा ते आता आपण पाहूया। आलू परोठा बनवण्यासाठी इथे आपण बटाटे उकडून स्मॅश करून घेतले आहेत। बारीक चिरलेला कांदा, अद्रक लसूण, कोथिंबीरची पेस्ट, बारीक चिरलेली कोथिंबीर घेतली आहे। भिजवलेली कणिक घेतली आहे। बटाटे उकडून स्मॅश करून घेतली आहेत। त्याच्यामध्ये अद्रक लसूण कोथिंबीरची बारीक करून घेतलेली पेस्ट घालायची आहे। बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे। बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे। चवीनुसार मीठ घालायचे आहे। 1 चमचा धने पावडर घालायची आहे। अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट घालायचं आहे। तुम्हाला जर आवडत असल्यास आमचूर पावडरही तुम्ही घालू शकता। सर्व साहित्य हाताच्या सहाय्याने मिक्स करून घ्यायचे आहे। तुम्ही इथे पाहू शकता सर्व साहित्य हाताच्या सहाय्याने मिक्स करून झाले आहे। एका पोळपाटावर थोडे पीठ घालून घ्यायचे आहे। आलू परोठा बनवण्यासाठी गव्हाच्या कणकेची कशी पारी बनवून घ्यायची आहे। कणकेच्या गोल पारीमध्ये बटाट्याचे सारण भरून घ्यायचे आहे। तुम्ही इथे पाहू शकता कणकेच्या पारीमध्ये बटाट्याचे सारण फिल करून झाले आहे। इथे आपण आलू परोठा सावकाशपणे लाटून घेणार आहोत। तुम्ही इथे पाहू शकता आलू परोठा लाटून झाला आहे। गॅस ऑन करून गॅसवर तवा ठेवला आहे। तवा तापल्यावर तव्यामध्ये 1 चमचा तेल घालायचं आहे। लाटून घेतलेला आलू परोठा तव्यावर घालायचा आहे। आलू परोठा दोन्ही बाजूनी एकसारखा छानसा भाजून घ्यायचा आहे। आलू परोठ्याला दोन्ही बाजूला तेल किंवा तूप लावून एकसारखा भाजून घ्यायचा आहे। तुम्ही इथे पाहू शकता आलू परोठा दोन्ही बाजूला आलटून पालटून छानसा भाजून झाला आहे। खाण्यासाठी तयार आहे गरमागरम आलू परोठा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा। कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।